न्यूजमध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। सहाय्यक महसूल अधिकाऱ्यावर झालेला भ्याड हल्ला तसेच पत्रकारास वाळू माफियांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ समस्त आंबेडकरी जनतेतर्फे काढण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। शिवसेना शिंदे पक्षातर्फे वारकऱ्यांचे व सफाई कामगारांचे करण्यात आले पादुका पूजन। अन्यायग्रस्त जवानांतर्फे गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सुटले। अवधान शिवारातील TCI ब्राईट कंपनीचे गोदाम थकबाकी न भरल्याने जप्ती पथकाने केले सील। चित्ररंगभरण व रांगोळी स्पर्धांचा बक्षीस वितरणाचा सोहळा प्रजासत्ताक दिनी संपन्न। आणि स्वर्गीय सदाशिव माळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ भावस्पर्शी भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील ग्रामीण तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकाऱ्यावर झालेला भ्याड हल्ला व निसाणे गावात दलित समाजातील पत्रकारास वाळू माफियांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ समस्त आंबेडकरी जनतेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर न्यायमोर्चाकडून निवेदन देण्यात आले। धुळे शहरातील ग्रामीण तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकाऱ्यावर झालेला भ्याड हल्ला व निसाणे तालुका शिंदखेडा गावात दलित समाजातील पत्रकारास वाळू माफियांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ समस्त आंबेडकरी जनतेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती पुतळ्यापासून या न्याय मोर्चाला सुरुवात झाली। मोर्चा आग्रा रोडने सरळ पाचकंदील कराचीवांडला खुंट झाशीराणी चौक नवीन महापालिकेमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। त्यानंतर शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सामान्य नागरिकांवर व कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अवैध धंदे करणाऱ्यांमार्फत मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत। बीड येथील मस्साजोग असो किंवा धुळे येथील वाळू माफियांकडून पत्रकारावर होणारा हल्ला असो अथवा धुळे येथील तहसील कार्यालयात बेकायदेशीररित्या घुसून कर्तव्यदक्ष महसूल अधिकारी यांच्यावर गुटखा माफिया यांच्या टोळीकडून होणारा भ्याड हल्ला असो। त्यात अनेक प्रकरणात स्थानिक राजकारण्यांचा व पुढाऱ्यांचा व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे अनेक सामान्य नागरिक कर्मचारी पत्रकार हे न्यायापासून वंचित असतात। दिनांक 20 जानेवारी रोजी धुळे तहसील कार्यालयात असा प्रकार घडला। सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश पाईकराव हे जनतेची प्रामाणिकरित्या सेवा करीत असताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या धुळे शहरातल्या विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेले विक्की परदेशी या गावगुंडाने व त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या हस्तक व गुंड सहकाऱ्यांनी पाईकराव यांच्या राजकीय दबाव आणून बेकायदेशीर प्रकरण मंजूर करून घेण्याचा आग्रह धरला। तेव्हा पाईकराव यांनी स्पष्टपणे नकार दिला असता त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली। माझा राजकीय प्रभाव मोठा असून तुझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून तुला निलंबित करेल, जीवे ठार मारेल अशी धमकी देखील पाईकराव यांना दिली। त्यानंतर गुन्हा दाखल करण्यापासून ते गुन्हा दाखल झाल्यानंतर तीही गुन्ह्यातील गुंड आरोपी विक्की महादेव परदेशी हा पोलीस ठाण्याच्या आवारात हजर असतानाही पोलीस निरीक्षक पाटील यांनी त्यास अटक केली नाही। तसेच शिंदखेडा तालुक्यातील निसाणे गावात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे व वाळू तस्करीची मुजोरी वाढली असून त्यांच्याविरुद्ध जतन नगराळे या पत्रकाराने आवाज उठवला। त्यावेळी गावगुंड राज गिरासे व प्रशांत समाधान पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह नगराळे यांच्या घरावर हल्ला केला। जतन नगराळे यांना जबर मारहाण केली, त्यांच्यासह परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात राज गिरासे व त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परदेशींच्या मालमत्तेच्या संपत्तीची चौकशी करा, पाईकराव यांच्यावर हल्ला करणाऱ्या विक्की परदेशी व सहकाऱ्यांना अटक करून कठोर कारवाई करा, पाईकराव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन करणाऱ्या गुटखा सम्राट विक्की परदेशी याच्या जंगल मालमत्तेची चौकशी करावी। शिंदखेडा तालुक्यातील निसाणे गावातील पत्रकार जतन नगराळे यांना मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करून कठोर शासन करावे। तसेच धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी पोलीस स्टेशनच्या आवारात उपस्थित असताना देखील त्याला अटक न करता सहकार्य करणारे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांची चौकशी करून पोलीस ठाण्यातील CCTV तपासणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मोर्चात पूनम शिरसाट, जितेंद्र शिरसाट, शंकर खरात, SU तायडे, नाना साळवे, शशिकांत वाघ, नयना दामोदर, सरोज कदम, नागसेन बागुल, सुरेश बैसाने, सागर डिवरे, वंदना बागुल, शोभा बैसाने, सरला निकम, अरविंद निकम, योगेश पगारे, मिलिंद बैसाने, आबा अमृतसागर, संजय ऐरे, आकाश बागुल, संजय चव्हाण, राहुल डिवरे, राहुल वाघ, सिद्धार्थ वाघ, बॉबी नागमल, आकाश कदम, मनीष दामोदर, काशीनाथ शिंदे, बबलू करात, बबलू मोरे, किरण डिवरे, अमोल सोनवणे, गौतम पगारे, शशिकांत सरदार यांच्यासह हजारो आंबेडकरी
बांधव सहभागी झाले होते. पूनम जितेंद्र शिरसाट आज 27 जानेवारी रोजी धुळे शहरात आंबेडकर समाजाने जो निषेध मोर्चा काढला होता, मागील आठवड्यात जे प्रशासकीय अधिकारी होते पाईकराव त्यांच्यावर जो राजकीय गावगुंडांनी जो हमला केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. तसंच शिंदखेडा तालुक्यातील जे नगराडे आहेत पत्रकार बंधू त्यांच्यावर देखील दलित समाजाचे त्यांच्यावर देखील भयाड हल्ला झालेला आहे. अशा गावगुंडांना कुठेतरी राजकीय पाठबळ मिळत आहे, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही प्रशासनाला एकच विनंती करत आहे, ज्यांनी हा हल्ला घडवून आणलेला आहे त्यांची चौकशी व्हावी. ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घातलेली त्यांची फोन ट्रॅपिंग करण्यात यावी व असे वारंवार दलित समाजाचे असो या कुठल्याही समाजाचे असो अशा अधिकाऱ्यांवर जर हल्ला झाला, प्रशासन जर त्याची दखल घेत नसेल तर आमच्यासारखं सामान्य जनता ही त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करीत आहे. आज त्यांच्या कुटुंबातील सदस्य इथे उपस्थित आहे. आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिले. आमच्या विविध मागण्या आहे. जे आरोपी आहेत ते सर्रासपणे धुळे शहरात वावरत आहे त्यांच्यावर कुठेतरी कडक कारवाई व्हायला पाहिजे व कुठेतरी हे हल्ले थांबवले पाहिजे असं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनामार्फत दिलेलं आहे. जय भीम जय सुरेश पाईकराव. दुसरं काय नाही, एवढंच आहे की मागणी की त्याच्या पोलिसांचा बंदोबस्त द्यावा, त्यांनी अटक करून टाकावं या लोकांना. आमचं सगळं झोप सुद्धा डोळ्याची उडून गेली आमच्यावाल्या. आमचा नुसता मानसिक ताण झालाय डोक्याला आमच्या. काय तपासणी तर तपासणी करून घ्या तुमची. हां, आणि खोटे आरोप केलेले ते सिद्ध करून दाखवा. आमचे काय खोटे काय केलं गुन्हा तर ते खोटे आरोप सिद्ध करून दाखवा. त्यांनी आमच्यावर नुसते आरोप केले. आमचे मुलं फिरतात दुकानावर याच्यावर जातात, तुझा बाप असा करतो तुझा बाप तसा करता. आमच्या पोरांना जेवण सोडून दिलेलं आहे, रस्त्यावर फिरणं सोडून दिलेलं आहे. आमच्या माणसाने मानसिक त्रास झालेला आहे त्यांना. अनोळखी माणसं आमच्या तिथून बाजून फिरतात आजूबाजूला. आम्ही ओळखत नाही, गाड्या घेऊ. आमचे मुलं घाबरतात. आमचा माणूस झाला 8 दिवसापासून जेवण बरोबर नाही, त्यांची तब्येत ठीक नाही, मनस्थिती चांगली राहिली नाही, एकदम धक्का बसून गेलेला ह्या गोष्टीवर. त्यांना आम्हाला न्याय पाहिजे सरकार. ते मस्त फिरायला लागले तर आणि जे काम करणार ते करावं लागायला लागले. ते मस्त फिरायला लागलेत गुंडे. असं आहे ना. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे शहरातील गणपती रोड ट्रॅव्हल्स पॉइंट येथे वारकऱ्यांचे व सफाई कामगारांचे पादुका पूजन करण्यात आले. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हा शिवसेना शिंदे पक्षातर्फे शहरातील गणपती रोड ट्रॅव्हल्स पॉइंट येथे वारकऱ्यांचे व सफाई कामगारांचे विविध जोडप्यांच्या हस्ते पादुका पूजन करीत त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाल्ले, हिलाल माळी, पंकज चव्हाण, अनिल जगताप, गणेश चौधरी, मनोज कोळेकर, असलम काटिक, आबा सैंदाने यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयंती आहे. ज्यांनी संपूर्ण आयुष्य सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी वाहून घेतलं. शिवसेनेची शाखा हेच माझं घर आणि शिवसैनिक हाच माझा परिवार या मंत्रावर फक्त बोलून नव्हे तर आयुष्य जगून शेवटपर्यंत तसेच राहिले आणि शिवसेनेच्या शाखेमध्ये संपूर्ण आयुष्य घालवलं. धर्मासाठी अतिशय पोटतिडकीने ज्यांनी आयुष्यभर काम केलं त्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जयंतीनिमित्त आज धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने धर्मवीरांना अभिवादन करत धर्माचं रक्षण करणारे, धर्माची सुरक्षा करणारे आणि धर्म कवच म्हणून जे वर्षानुवर्षे पंढरीची वारी करतायत पायी अशा वारकऱ्यांचं पादुका पूजन आणि जे शहराची स्वच्छता खऱ्या अर्थाने करतात, ज्यांनी डोक्यावर मैलाच्या पाट्या, पूर्वी सेफ्टी टँक नव्हत्या त्यावेळेस प्रत्येकाच्या घरामध्ये असलेल्या शौचालयामध्ये पाट्या ठेवल्या जात होत्या. त्या पाट्या डोक्यावर उचलून ज्यांनी या शहराची स्वच्छता ठेवलेली आहे, स्वच्छता केलेली आहे, अशा स्वच्छता कर्मचाऱ्यांचं पादुका पूजन आणि तीर्थ
टाकून दुग्धाभिषेक करून त्यांचे पाय धुण्याचा कार्यक्रम आज धुळे जिल्हा शिवसेना महानगर आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज येथे करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम धर्मवीरांना अभिवादन एक अनोख्या वेगळ्या पद्धतीने करावं धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने यासाठी आहे. आता अन्यायग्रस्त जवानांतर्फे धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर विविध मागण्यांसाठी गेल्या 6 दिवसापासून सुरू असलेले आमरण उपोषण प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या आश्वासनानंतर सोडण्यात आले आहे. अन्यायग्रस्त जवानांतर्फे शहरातील क्युमेन क्लब समोर विविध मागण्यांसाठी गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण 26 जानेवारी रोजी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या आश्वासनानंतर सोडण्यात आले आहे. जवानांना चुकीच्या पद्धतीने सेवेतून बडतर्फ करू नये यासाठी ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावी. सेवेतून बडतर्फ केलेल्या जवानांना पेन्शन मिळावी. त्यांनी जोपर्यंत सर्व्हिस केली त्याचा मोबदला मिळावा. बडतर्फ केल्याने पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये बडतर्फ येत असल्याने त्यांना कुठेही नोकरी मिळत नाही. त्यामुळे भारतीय संविधानातील आर्टिकल 16 प्रमाणे त्यांना काम करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी आर्टिकल 21 प्रमाणे राज्य सरकारने बडतर्फ जवानांना आदर सन्मान देऊन शासकीय सेवेत घ्यावे. ज्या जवानांना सेवेतून बडतर्फ केले त्यांना एक्स सर्व्हिसमॅनचा दर्जा देण्यात यावा. देशातील बडतर्फ करणाऱ्या जवानांची राज्य व केंद्र सरकारने आकडेवारी जाहीर करावी. अशा विविध मागण्या घेऊन जवान क्युमेन क्लब येथे आमरण उपोषणास बसले होते. प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी उपोषण स्थळी जाऊन जवानांची भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेत वरिष्ठ मंत्र्यांशी भेट करून तिढा सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर जवानांनी आपले आमरण उपोषण सोडले. यावेळी चंदू चव्हाण, अंता बोधक, संदीप धाडे, धनंजय गोतमारे, विष्णू सकस, योगेश कुटे, शिवप्रसाद पाटील आदी उपस्थित होते. मला धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपले आर्मीचे काही जवान, काही रिटायर्ड जवान, काही सर्व्हिसमधनं बडतर्फ जवान या सगळ्यांचं इथे उपोषण मागच्या 25 दिवसापासून चालू होतं. 21 तारखेपासून चालू होतं. आणि आपले जवान किंवा सामान्य माणूस कोणी उपोषण करतंय, काही त्याच्या बाबतीतले त्याची व्यथा आहेत, नाराजगी आहेत, त्याच्यातनं मार्ग काढण्याचं काम लोकप्रतिनिधी आणि राज्याचं सरकारचा भाग म्हणून आमची आहे. मी त्यांना भेट दिली आणि सारे माझे परिचितच आहे. एक कार्यकर्ता म्हणून या सगळ्यांचे माझे ऋणानुबंध आलेले आहेत. मी देशाचे संरक्षण मंत्री यांना स्वतः भेटणार आहे. यांचे जे काही किफायत अडचणी आहेत, त्यांचे जे काही समस्या आहेत या मी मांडणार आहे. आणि यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, वेगवेगळे केस टू केस, आणि थोडंसं त्यातलं कधी कधी त्यांचं म्हणणं आहे आमच्यावर अन्याय झाला आणि त्याच्या माध्यमातून थोडीशी समन्वयाची भूमिका, तर सहानुभूतीची भूमिका आमच्याबद्दल असली पाहिजे होती. कारण 10, 15 वर्ष यांनी मिलिटरीमध्ये काम केलं आहे. अर्थात हा सगळा मिलिटरीच्या अंतर्गत भाग आहे. परंतु ज्या जनतेचा आवाज आहे, भूमिका आहे, माहिती आहे, त्यांचं काही सांगणं आहे, ते जरूर येता योग्य कानापर्यंत पोचलं पाहिजे. देशाच्या सर्वोच्च पदावर संरक्षण मंत्री बसले, त्यांच्या कानापर्यंत विषय टाकून ग्रीव्हन्स रिड्रेसल मेथड जी आहे की एखाद्याची समस्या असेल, अडचण असेल, तर त्याला अडचण मांडण्याची सुद्धा एक न्यूट्रल भूमिका. त्याच्यामध्ये त्यांची जी मागणी होती की काही सिव्हिल IAS अधिकारी असतील, अजून काय अधिकारी असतील, असे सुद्धा त्या कोर्टामध्ये बसले पाहिजे. जर जो अधिकारी त्यांच्यावर कायदे कारवाई करतो तो जर करेल तर आमच्यावर अन्याय होता, अशी त्यांची भूमिका होती. त्या भूमिकामधनं काही मार्ग आहे काय, काय पर्याय व्यवस्था आहे का, या संदर्भातली चर्चा करण्यासंदर्भात ही भूमिका मी मांडणार. धुळे महानगरपालिकेच्या जप्ती पथकाने सोमवारी अवधान शिवारातील TCI ब्राईट कंपनीचे गोदाम थकबाकी न भरल्याने सील केले. धुळे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी नेमण्यात आलेल्या जप्ती पथकाने सोमवारी अवधान शिवारातील TCI ब्राईट कंपनीचे गोदाम सील केले आहे. धुळे महानगरपालिकेतर्फे मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. पथकाने अवधान शिवारातील TCI ब्राईट कंपनीवर कारवाई केली. TCI ब्राईट कंपनीकडे 3,24,359 रुपये थकबाकी असल्याने वेळोवेळी त्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या, परंतु त्याकडे सदर कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळे सोमवारी TCI ब्राईट या कंपनीच्या गोदामाला मनपा जप्ती पथकाकडून सील करण्यात आले. तसेच चावरा हायस्कूल वलवाडे यांच्याकडून 2,99,411 रुपयांचा धनादेश मिळाला. सदरची कारवाई मनपा जप्ती वसुली प्रमुख शिरीष जाधव, निरीक्षक मुकुंद अग्रवाल, पंकज शर्मा, गोरख सरगर, भैया गायकवाड, जयंत पाटील, सुदर्शन देवरे आदींनी केली. धुळे शहरात दवाडसह बऱ्याच मोठ्या प्रमाणात मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी जप्ती पथकं नेमलेले असून
सदर त्या अनुषंगाने आज दिनांक 27/1/2025 रोजी अवधान येथील TCI कंपनी यांच्याकडे 3,24,359 रुपये थकबाकी असल्याने सदरचं गोडाऊन सील करण्यात आलेले आहे. तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना विनंती करण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती. सदर कारवाई वसुली अधीक्षक शिरीष जाधव, निरीक्षक मुकुंद अग्रवाल, निरीक्षक पंकज शर्मा, रवींद्र बडगुजर, सुदर्शन देवरे, जयवंत पाटील, गोरख सरगर, भैया गायकवाड आदींनी केलेली आहे. धुळे शहरातील SK कन्स्ट्रक्शन व माऊली उद्योग समूहातर्फे आयोजित चित्ररंगभरण व रांगोळी स्पर्धांचा बक्षीस वितरणाचा सोहळा प्रजासत्ताक दिनी संपन्न झाला. धुळे शहरातील SK कन्स्ट्रक्शन व माऊली उद्योग समूह यांच्यातर्फे आयोजित चित्ररंगभरण व रांगोळी स्पर्धांचा बक्षीस वितरणाचा सोहळा रविवारी सायंकाळी 7 वाजता नगाववारी येथील फॉरेस्ट कॉलनी येथे संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनुप अग्रवाल हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन माऊली उद्योग समूहाचे अध्यक्ष सागर खैरनार यांनी केले होते. गेल्या अनेक वर्षापासून SK कन्स्ट्रक्शन व माऊली समूह उद्योगाच्या माध्यमातून ते अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात. यावेळी महिलांना लकी ड्रॉद्वारे चिठ्ठी लहान मुलांच्या हातून काढून 51 महिलांना पैठणी साडी बक्षीस देण्यात आली. या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, ग्रामीण आमदार राघवेंद्र बदाने, माजी महापौर जयश्री अहिरराव, बेटी बचाओ बेटी पढाओच्या संयोजिका अल्फा अग्रवाल, पत्रकार रवींद्र इंगळे, SK कन्स्ट्रक्शनचे अध्यक्ष सागर खैरनार, अमोल खैरनार, जयेश खैरनार, निखिल बागुल, हर्षल चौधरी, सुभाष कोतकर, संभाजी पाटील, सागर चव्हाण, हरीश राठोड, मनीष चव्हाण, योगेश बोरसे, अंकित चौधरी, मंगेश वाघ, अमोल शिंदे, राकेश लोणारी, दादा कुळे, शांतीलाल मैरे, सुनील एरे, सोनू पाटील यांच्यासह कॉलनीतील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फक्त नियोजनाचा अभाव. सफारी गार्डन ऐकून ऐकून थकले ना, आता तुम्ही थकणार नाही. त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्राची सृष्टी आपण उभारतो आणि तुम्हाला वर्षभरानंतर तिथं काम चालू दिसेल. गंगा आरती करायला जाऊ शकता का आपण सर्वजण? पण पांजरा आरती करायला तर जाऊ शकता ना. तुम्हाला महिने दीड महिन्यात तिथं घाटाचं काम चालू दिसेल आणि पांजरा आरती तुमच्या सर्वांच्या हाताने त्या ठिकाणी. अतिशय सुंदर असं शहर आपण या 5 वर्षात उभारलं. छोटे छोटे चौक असतील, काहीच लागत नाही हो, काहीच लागत नाही. फक्त डोकं लागतं आणि माझ्या या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद लागतो. इतकं सुंदर शहर आहे आपलं, त्याची कल्पना कोणी करू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे, या देशाच्या पाठीवर धुळं शहर 3ऱ्या क्रमांकाचं सुंदर शहर आहे. याची रचना सर विश्वेश्वरय्यांनी केलेली, परंतु सर्व अतिक्रमणग्रस्त होऊन गेलेलं आहे. ज्याला मनात आलं तिथं घरं बांधले, ज्याला मनात आलं तसं वॉल कंपाऊंड करून घेतलं. अहो, काही काही भागांमध्ये तर इतकी वाईट परिस्थिती आहे. आता ही तुमची ओपन स्पेस आहे ना, पण आपण कसे संस्कृत लोक आहोत. आपण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांना मानणारे आहोत, म्हणून आपण मर्यादेत राहतो. परंतु जे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांना मानत नाही, जे मर्यादेत राहत नाही, त्यांच्या भागात ज्या ओपन स्पेस आहेत ना, त्यांचे प्लॉट पाडून विकून टाकले त्यांनी. त्या सर्व ओपन स्पेस महिने ते 2 महिन्याच्या आत जेवढेही प्लॉट पाडले असतील, जेवढेही घरं झाले असतील, सर्व तोडल्याशिवाय राहणार नाही. गार्डनचे काम चालू आहे, परंतु इथं बसलेल्या माझ्या मायमावल्यांना मी विचारू इच्छितो, नदीकाठी जो गार्डन झालाय, किती लोक त्या गार्डन मध्ये गेले आजपर्यंत हातवरती काय? गेल्या काही वर्षात कोपऱ्यात पोहोचवले
अशा सर्वांचे लाडके धर्मयोद्धा भैयासाहेब अनुपजी अग्रवाल लोकांना ओळख करून देण्यासाठी तसेच इथल्या विद्यार्थ्यांना महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या सत्कार सन्मान व कौतुक करणे ही आपली संस्कृती. त्या माध्यमातून ही कथा आम्ही भैयासाहेबांना बोलून दाखवली. भैयांना सांगितले आमच्या नागाववाडी येथील मुख्य रस्ता जो दळणवळणाचा मुख्य व्हावा. भैयासाहेबांनी शब्द दिला व निवडणुकीपूर्वी आपल्या परिसराला जवळपास 3.5 कोटी रुपयांचे रस्ते त्यांनी मंजूर केले. त्याचे काम आज मोठ्या दिमागात आपल्या परिसरात सुरू आहे. भैयासाहेब, आमची एक फक्त विनंती आहे, आता आपण येण्यापूर्वी आम्ही इथं स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या काही 8 ते 10 विद्यार्थ्यांचा सत्कार केला. मागील महिन्यात स्पर्धा परीक्षा झाली. तिथे आमच्या परिसरामधून आम्हाला सांगायला अभिमान वाटेल 8 विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात त्यांची निवड झाली व ते उत्तीर्ण झाले. अशाच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमी आम्ही म्हणा तुमच्यासारखे नेहमी आम्ही तत्पर असू. आमची एक विनंती आहे, इथल्या परिसरासाठी आपण एक सुसज्ज असं ग्रंथालय आम्हाला द्यावं, जेणेकरून आमचे 8 मुलं पुढे जाऊन कधी 800 होतील. या प्रकारचं ग्रंथालय भैयासाहेब आपणामार्फत आमच्या परिसराला द्यावं. आपण अशी दिमागात एक वाचनालयाची प्रतिकृती आमच्या परिसरात दिली. ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी मी स्वतः 5000 पुस्तकांचं दान या ग्रंथालयाला करेल. व अजून एक भैयासाहेब, आमच्या परिसरात एक दुःखद घटना घडली ती मी आता बोललो की एक 5 दिवसांचं बाळ ते वेळेवर दवाखान्यात पोहोचू न शकल्यामुळे ते देवाघरी गेलं. ही घटना पुन्हा न होणे याच्यासाठी आम्हाला एक 10 खाटांचा महिला व बाल रुग्णालय आपणामार्फत नगरपालिकेमार्फत द्यावं एवढी विनंती मी आपणास करतो. आपण सुशोभी करण्यासाठी धुळे शहरात कटिबद्ध आहात यात शंका नाही. त्यात आमच्या या जागेचा ओपन स्पेसचा देखील समावेश करावा. आपण केला आहे त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. ती कशा प्रकारे होईल त्याबद्दल आम्ही त्याच्यावर अभ्यास केला. परिसरात विविध ठिकाणी फिरलो, नागरिकांच्या समस्या काय राहतात त्या समजून घेतल्या. स्वर्गीय सदाशिव माळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ धुळे शहरातील सौभाग्य लॉन्स येथे भावस्पर्शी भक्तिगीतांच्या कार्यक्रमांचे रविवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय सदाशिव शंकर माळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ धुळे शहरातील देवपुरातील सौभाग्य लॉन्स येथे नाशिक येथील श्रुती संगीत क्लासेसतर्फे भावस्पर्शी भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे रविवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक उषा पाटील या उपस्थित होत्या. अण्णासाहेब सदाशिव शंकरराव माळी विधायक ट्रस्ट तर्फे भक्तिगीते सादर करत्या गायिका मानसी राजहंस, क्रांती जंजाळे, सुनीता खैरनार, सुरेखा केदार, नंदा गायधनी, संगीता कोते, विजया निकम, सुनीता शिंदे, वसुधा नालकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष क्रांती जंजाळे, उपाध्यक्ष कलावती माळी, डॉक्टर शिवमूर्ती सदाशिव खलाने, डॉक्टर दीपक सदाशिव खलाने, नितीन सदाशिव खलाने, सचिव उदय हिम्मतराव महाजन, दशरथ महाजन, प्राचार्य बीबी महाजन, प्राचार्य SS माळी तसेच महाजन हायस्कूलचे चेअरमन मिलिंद सोनवणे, अमित सोनवणे यांच्यासह माळी समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कैलासवासी माजी आमदार प्राचार्य सदाशिवराव अण्णा माळी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज येथे सोहळा साजरा होत आहे. या समारंभामध्ये नाशिक येथील सौ मानसी राजहंस श्रुती संगीत क्लासेस गोविंदनगर या वयांचा चमू 8 जणींचा ग्रुप आलेला आहे व त्या भावस्पर्शी भक्तिगीते सादर करीत आहे. त्याचप्रमाणे एक नवीन रूढी आम्ही या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त पाडत आहोत की आम्ही समाजातील उत्कृष्ट काम करणारे 2 जणांचा सत्कार या निमित्ताने करू इच्छितो. यातील आजचे सत्कारार्थी आहे रुधिरदूत डॉक्टर जगन्नाथ शामराव महाजन यांनी रक्तदान क्षेत्रात खूप महान कार्य केलेलं आहे. तसेच दुसरे सत्कारार्थी आहे समाजभूषण डॉक्टर अभिनय दरडे, हे निष्णात बालरोगतज्ञ धुळ्यामध्ये प्रॅक्टिस करीत आहेत. त्यांचंही समाजकार्य अतिशय उल्लेखनीय आहे. या दोघांचा सत्कार तसेच अध्यक्ष प्राचार्य सौ उषा पाटील मॅडम
यांचंही व्याख्यानाचा लाभ आपल्याला होणार आहे. तसेच आजचे सत्कारार्थी डॉक्टर अभिनय यांचं सांगा कसं जगायचं या बाबतीत एक सुरेख व्याख्यान येथे सादर होत आहे. तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम आपण इथे घेत आहोत. समाज प्रबोधन व्हावं या दृष्टीने एक पाऊल आम्ही उचललेलं आहे. धन्यवाद. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सौ क्रांती दिनेश जंजाळे या लाभलेल्या आहेत. उपाध्यक्ष श्रीमती कलावती सदाशिव माळी या अण्णासाहेब सदाशिव शंकरराव माळी विधायक ट्रस्टचे पदाधिकारी आहेत. इतर पदाधिकारी डॉक्टर शिवमूर्ती, डॉक्टर दीपक, श्री निधी, श्री उदय हेमंतराव महाजन, श्री दशरथ अर्जुन महाजन, तसेच सन्माननीय मार्गदर्शक प्राचार्य श्री बी महाजन, प्राचार्य श्री एस.एन. माळी सर हे आहेत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर. सहाय्यक महसूल अधिकाऱ्यावर झालेला भ्याड हल्ला तसेच पत्रकारास वाळू माफियांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ समस्त आंबेडकरी जनतेतर्फे काढण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. शिवसेना शिंदे पक्षातर्फे वारकऱ्यांचे व सफाई कामगारांचे करण्यात आले पादुका पूजन. अन्यायग्रस्त जवानांतर्फे गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सुटले. अवधान शिवारातील TCI ब्राईट कंपनीचे गोदाम थकबाकी न भरल्याने जप्ती पथकाने केले सील. चित्ररंगभरण व रांगोळी स्पर्धांचा बक्षीस वितरणाचा सोहळा प्रजासत्ताक दिनी संपन्न. आणि स्वर्गीय सदाशिव माळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ भावस्पर्शी भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.